ठिकाणी आमचे उमेदवार आहेत, आघाडीचे उमेदवार आहेत. त्या ठिकाणी प्रचारासाठी म्हणून आम्ही निघतो आहोत आणि मला विश्वास आहे की एकूणच राज्यातील परिस्थिती आत्ता पाहता कालच आपण पाहिलं आहे की सलमान खानच्या व घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा मृत्यू होतो. खरं तर या राज्यातील गृहमंत्र्यांनी त्या संदर्भात राजीनामाच नैतिकता नीतिमत्तेला धरून राजीनामा देण्याची आवश्यकता होती. अशा यापूर्वी अनेक घटना आपण साक्षीदार, महाराष्ट्र साक्षीदार आहे. आरोपीचा पोलीस स्टेशनमध्ये खून होतोच कसा, मृत्यू होतो कसा, त्याच्यामागे काय काळवेर आहे, हे सगळं जर पाहिलं तर कायदा सुव्यवस्था राज्यातील पूर्णतः उद्ध्वस्त झालेली आहे. कायदा सुव्यवस्था राहिली नाही म्हणजे एकूणच राज्य हे अधोगतीकडे नेण्याचं पाप या सत्तेतील त्रिकुटांनी आता केलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक पातळीवर हे सरकार अपयशी आहे, केंद्रातील असू देत किंवा राज्यातील असू दे. आणि म्हणूनच आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या दोनही टप्प्यामध्ये प्रचाराला आम्ही तर जातो आहे, पण यापेक्षाही जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि जनता या नतभ्रष्ट सरकारचा बंदोबस्त पूर्णतः केल्याशिवाय राहणार नाही. सलमान खानच्या घरावर ज्यांनी फायरिंग केली त्यांनी आत्महत्या केली, त्याची चौकशी होणार आहे. तुम्ही काही वेगळी मागणी करणार आहे का चौकशीची? नाही, काय चौकशी करणार? खरं तर याला जबाबदार असणारे पोलीस स्टेशनमध्ये, पोलीस कस्टडीमध्ये एखादा आरोपी आत्महत्या करतो तर त्याची काळजी एवढ्या हाय प्रोफाईल केसमध्ये का घेतली गेली नाही की यामागे चौकशी करणं एवढं नाही तर ती जबाबदारी आत्ता खरं म्हणजे 2-4 अधिकाऱ्यांना तातडीनं निलंबित करून करण्याची आवश्यकता होती आणि डिपार्टमेंटच्या इन्क्वायरीला काही अर्थ नाही. याची खऱ्या अर्थानं न्यायालयीन चौकशी व्हावी अशी आमची अपेक्षा आहे आणि ती सरकारने करावी. काल देवेंद्र फडणवीसजी म्हटले की उद्धव ठाकरेंवर ही वेळ आली की ते आता काँग्रेसला मतदान करणार आहे. बाळासाहेब काय म्हणाले असते हे सगळं झालं? नाही, हे अटल बिहारी काय म्हणाले असतील हाही विचार करायला पाहिजे ना. कारण तुम्ही अजित पवारांना सोबत घेऊन ज्यांच्यावर 70,000 कोटीच्या भ्रष्टाचाराचे आरोप तुम्ही केले त्यांना तुम्ही घेतलात, त्यांच्या घड्याळावर तुमचे जे काही राज्यातील भारतीय जनता पक्ष आहेत किंवा केंद्रातील नेत्यांचे जे भाषणं आहेत ते काढून पहा. त्यातून ते तुम्हाला दिसेल की राजकारणातली पातळी किती तुम्ही खाली आणलेली आहे. कुणाला सोबत घ्यावं? आता तुम्हाला घड्याळावर मतदान करताना जर आनंद होत असेल, ज्यांना भ्रष्टाचारी चोर म्हणून हिणवला आणि त्यांना सोबत घेऊन तुम्ही आता प्रचार करताय, हे तुम्हालाही लागू होत नाही का? हा प्रश्न